नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक कधी होणार याची घोषणा आज नवी दिल्लीमध्ये केली. 20 नोव्हेंबर रोजी बुधवार या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची स्थापन होईल, महायुती राहील की महायुती जाईल आणि महाविकास आघाडी सत्तेवर येईल, याचा सर्वच फैसला हा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आणि ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे दोघांचंही. या निवडणूक आयोगामध्ये जी काही माहिती महत्वाची दिली गेलेली आहे त्यातली काही माहिती ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा दिली गेली होती. आदर्श आचार संहिता ही महाराष्ट्रामध्ये कशी लागू करायची याच्या बाबतीत दिशानिर्देश सुद्धा त्यांनी जारी केलेले आहेत. पण एका टप्प्यामध्ये ही महाराष्ट्राची निवडणूक होते आहे यावर बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया सुद्धा प्रेस कॉन्फरन्स झाल्या लगेचच आलेल्या आहेत. सुभाष शिर्के, तुमचं काय म्हणणं या? मुख्यतः 23 तारखेला काउंटिंग आहे, मतमोजणी आहे आणि 26 तारखेच्या आत विधानसभा गठीत व्हायला पाहिजे. हे जे त्रांगडं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण फार 3 दिवसाचाच फक्त वेळ दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे ते पाहता कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही हे आता निश्चित आहे. अशा वेळेला आघाड्यांचं सरकार होणार हे पण निश्चित आहे. अशा वेळेला 3 दिवसामध्ये आघाड्यांचं सरकार बनवावं अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा कशी असू शकते हे मला माहिती नाही. नाहीतर काय होईल, राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि त्याची शक्यता जास्त दिसते की इथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न होईल आणि त्याच्यानंतर जी काही फोडाफोडी होईल ती त्याच्यानंतर होईल. त्यामुळे भाजपला स्वतःच्या ताकदीवरती सत्ता इथे येणार नाही हे पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यामुळे जे काही निवडणुकीनंतर मतमोजणीनंतर जो प्रकार होईल त्याच्यामध्ये जी आमदार फोडाफोडी करायची असेल त्यासाठी वेळ मिळवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणं हे भाजपच्यासाठी अतिशय सोपं आणि हिताचं त्यांच्या आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये असाच प्रकार होईल, मागच्या दाराने पुन्हा सत्ता आणण्याचा प्रकार होईल हे निश्चित मला याच्यामध्ये दिसतंय. दुसरं असं की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा जी शेवटची तारीख आहे भरण्याची ती 29 ऑक्टोबर आहे. मागे घेण्याचा दिवस जो आहे तो 4 नोव्हेंबर आहे. 6 दिवस दिले इलेक्शन कमिशनने. याची गरज नव्हती, कारण याच्यापूर्वी 2019चं जर आपण शेड्यूल बघितलं निवडणुकांचं तर फक्त 3 दिवस त्यांनी दिले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर छाननीच्या नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस, त्याच्यामध्ये फक्त 3 दिवसाचा प्रकार होता. तर हा जो प्रकार 6 दिवसांचा दिलेला आहे याची आवश्यकता काय होती हा एक प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे. पण जी माहिती मिळते त्याच्यानुसार महायुतीमध्ये अजित पवार नको अशी मागणी खूपच प्रबळ होत चाललेली आहे. जागा वाटपाच्या बाबतीत एकनाथ शिंदे गट 100 जागेवरती अडून बसलेला आहे. भाजप फक्त त्यांना 70 जागा देण्याची गोष्ट करतेय. दुसरीकडे भाजप 160च्या खाली यायला तयार नाही. 160 जागा भाजप लढवेल असं भाजपचं मत आहे. अशा वेळेला यांच्यासाठी फक्त 20-25 जागाच उरतील अजित पवारांसाठी. त्यामुळे अजित पवार त्याच्यावरती मान्य होणार नाही आणि अजित पवारांना एक एक्झिट दिली जावी यासाठी हा प्रयत्न आहे का, हा एक शंका निर्माण होते. कारण आता जर अजित पवार वेगळे झाले तर अजित पवारचा अर्धा पक्ष जो आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पक्ष हा शरद पवार गटामध्ये जाईल ही खात्री आहे. कारण ज्या प्रमाणे त्यांना लोक सोडून जात आहेत ते बघता हा प्रकार जास्त होतोय. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी एक रिलायबल एक्झिट होते का, किंवा ज्याला आपण सन्मानजनक एक्झिट म्हणता येईल ती होते का, हा प्रश्न याच्यामध्ये उद्भव होतोय. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी म्हणजे निकाल येईल आणि 26 नोव्हेंबर ही महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत आहे. पण त्या अगोदर सत्ता स्थापन करायची आहे. 26 लाही करता येऊ शकते, म्हणजे अगोदर रात्र होण्याच्या अगोदर किंवा त्या तारखेची वेळ संपण्याच्या अगोदर. पण फारच कमी कालावधी आहे. असं कधी प्रसाद मुकाशी यापूर्वी झाल्याचं आपण पाहिलं नाही ना. नाही, याच्या अगोदर तसं झालेलं नाही. पण 2019ला जो पहाटेचा शपथविधीचा खेळ झाला तो जसा राष्ट्रपती राजवट वगैरे लागू झाली तशाच प्रकारचं चित्र मगाशी सुभाषने असं सांगितलं की इथे आघाड्यांचं सरकार स्थापन होऊ शकतं. तर आघाड्यांचं सरकार स्थापन होईल की कोणता एक सिंगल लार्जेस्ट पार्टी पक्ष म्हणजे सरकार स्थापन करू शकतो
हे काही स्वप्न निवडणूक आयोगाला पडलेलं. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केलेल्या आहेत, पण त्या तारखांच्या मागचं गणित वेगळं आहे. कारण निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपच्या सगळ्या आदेशानुसार चालतोय. हे आतापर्यंत नेहमीच दिसून आलेलं आहे. मला सगळ्यात आत्ता एका टप्प्यात महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निवडणूक होऊ शकते. मग लोकसभेच्या वेळेला 7 वेळा टप्प्यांमध्ये का निवडणूक घेतली? कारण त्यावेळेस त्यांना अंदाज येत नव्हता. आता यावेळेस त्यांना अंदाज आलेला आहे, की यावेळेला जे काही व्हायचं ते एकदाच होऊन जाईल आणि एकदम निवडणूक घेतली तर भाजपला सगळीकडे एकत्रित केंद्रीकरण करणं सहज शक्य होईल. हे निवडणूक आयोगाला तर लक्षात आलेलं आहे, की निवडणूक आयोगाला सल्ला देणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्याचमुळे 23 ते 26 ह्या ज्या 3 दिवसाचं जे गणित आहे, ते गणितही त्याच उद्देशाने आखलं गेलेलं आहे, की 3 दिवसात सरकार स्थापन होणार नाही. राष्ट्रपती राजवट होईल. परत एकदा काही जण बाहेर जातील, बाहेरनं काही जण परत आतमध्ये येतील आणि हा सत्तेचा खेळखंडोबा आणखीन काही दिवस चालू ठेवून साधारणपणे 30 किंवा 1 तारखेला सरकार स्थापन होऊ शकतं. आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा तो जो काही पहाटेच्या शपथविधीचा खेळ तशा पद्धतीचा खेळ करून लोकांना खेळवण्यात निवडणूक आयोग तयार झालेला आहे, असं मला वाटतंय. सुभाष, एका टप्प्यामध्ये महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही सर्व पक्षांसाठी सोयीची ठरू शकते. 2019ला तर एका टप्प्यातच निवडणूक झाली होती. याच्यापूर्वी पण आपण बघितलं की ते एका टप्प्यातच आहे. पण मुद्दा असा आहे की इलेक्शन कमिशन कडे विंडोज फार नाहीये आणि जर त्यांना 26 तारखेपर्यंत विधानसभेचं गठन करायचं असेल तर त्यांना फार स्पेस नव्हता याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांनी जो हरियाणाच्या वेळेला महाराष्ट्राची निवडणूक घ्यायची होती ती त्यांनी घेतली नाही. तीच मोठी चूक झाली त्यांची. आणि दुसरीकडे झारखंडची निवडणूक जी आहे ती 1 महिना ते अगोदर घेत आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं प्रसाद म्हणाला त्याप्रमाणे भाजपच्या पूर्णपणे अंकित झालेलं आहे इलेक्शन कमिशन आणि त्याच्यामुळं अगोदरचे त्यांनी जे काय राजीव कुमार यांनी गोडवे गायले स्वातंत्र्यतेचे म्हणजे स्वायत्ततेचे गोडवे गायले इलेक्शन कमिशनचे, त्याच्या विरुद्ध खूप प्रमाणात तक्रारी आल्यात पण त्या तक्रारीची कधी इलेक्शन कमिशन दखल घेत नाहीये. हा मात्र जे विरोधी पक्ष आहे त्यांचा आक्षेप आहे. मनोज, अजून एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे, जो मगाशी सुभाषने सांगितला, की 29ला शेवटचा दिवस, अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 30ला स्क्रुटिनी आहे आणि 30 पासून 4 पर्यंत म्हणजे दिवाळीचे 4 दिवस किंवा दिवाळीचे 5 दिवस हे एकमेकांना, उमेदवारांना, इच्छुक उमेदवारांना आणि नेमकं कोण काय करू शकतं याचा अंदाज घेण्यासाठी ही सगळी दिवाळी दिलेली आहे. कारण 4 तारखेला दिवाळी संपतीये. तोपर्यंत सगळ्या उमेदवारांनी जे काही वाटप करायचे किंवा वाटप करायचं नसेल तर मतदारांना अंकित करायचं, हे सगळं करणं ह्या लोकांना शक्य व्हावं ह्याच पद्धतीने ह्या तारखांचं नियोजन केलेलं आहे असं मला वाटतं. या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तारखा जरी घोषित झाल्या तरी महाराष्ट्राचं राजकारण ज्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. याआधी आपण उल्लेख केला की शरद पवारांच्या पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी आहे. अजित पवारांचा एक मोठा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आपल्याला येतोय की ते महायुती सोडणार का किंवा सोडण्यासाठी त्यांना तशी परिस्थिती निर्माण केली जात आहेत का. कारण भाजप 150 जागांपेक्षा खाली लढवायला अजिबात तयार नाही. शिंदे गट सुद्धा, त्यांना सुद्धा बऱ्याच जागा पाहिजे, 80च्या वर जागा पाहिजे. 288 मधनं मग उरलेल्या जागावरती अजित पवारांना लढवायचं आहे त्यांच्या पक्षाला. आणि अजित पवारांकडे सुद्धा 40 आणि काही अपक्ष आमदार म्हणून त्यांची संख्या, पण तेवढ्याच त्यांना जर जागा दिल्या गेल्या तर मग अजित पवारांची कोंडी निर्माण होईल. तसा काही निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेशी काही संबंध नाही. पण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष निवडणुका लढत आहेत. तिसरी आघाडी तयार होते. आंबेडकर आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत, तिकडे राज ठाकरे आहेत. असं सगळं असताना अत्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीतलं विचित्र होऊन बसलेलं आहे. सुभाष, मुख्य म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राचं जे राजकारण जे चालू आहे आता त्याच्यामध्ये पूर्णपणे घटनेची पायमल्ली तर आहेच, घटनात्मक संस्थांचं अवमूल्यन हे पण आपण याच्यामध्ये बघतोय. आज आपण बघितलं की राज्यपाल नियुक्त 7 आमदारांना त्यांना तिथे पदाची शपथ देण्यात आली. हा पूर्ण प्रकार जो आहे हा घटनेला पूर्ण फाट्यावर मारण्याचा प्रकार आहे, संविधानाला पूर्ण फाट्यावर मारण्याचा प्रकार आहे. आपण बघितलं की भगतसिंग कोश्यारी नावाच्या एका राज्यपालांनी 12 जणांची उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळी जी 2019ला नावं दिली होती ती त्यांनी दाबून ठेवली.
अनिश्चित काळापर्यंत दाबून ठेवली. सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्ट फक्त त्यांना आठवण करत होता की तुम्ही आपल्या पदाची मर्यादा सांभाळा म्हणून. त्यांनी काय केलं नाही. कोश्यारींनी मर्यादा सांभाळली नाही. त्याला त्याच्या विरुद्ध ताशेरे पण मारले नाही सुप्रीम कोर्टाने. कदाचित घटनात्मक पद असल्यामुळे मारले नसतील, पण त्यांनी बाध्य केलं नाही कोश्यारींना की तुम्ही ठराविक याच्यामध्ये घ्या म्हणून. आणि राज्यपाल म्हणून त्यांनी मनमानी केली. तीच मनमानी आता पण केली जाते. त्या 12 जणांचं काय झालं ते माहित नाही. नवीन 7 जण आले, त्यांना मात्र शपथ देऊन मोकळे झाले. म्हणजे महाराष्ट्रातील जनता किती मूर्ख आहे, आम्ही तुम्हाला कशाही प्रकारे वागवू शकू, याचं एक उत्तम उदाहरण हे मोदी आणि शाह यांनी घालून दिलेलं आहे. महाराष्ट्रातील सगळे राजकीय पक्ष आम्ही फोडू शकतो. महाराष्ट्रातील कायदे आम्ही पाहिजे तसे वाकवू शकतो. घटना आम्ही पाहिजे तशी वाकवू शकतो. नियम वाकवू शकतो. घटनात्मक संस्था आम्ही पाहिजे त्याप्रमाणे वाकवू शकतो. हे जे ते दाखवून देत आहेत, हे महाराष्ट्र कधी किती काळ सहन करणार? महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो, जे सेनापती बापटांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र मेला राष्ट्र मेले, राष्ट्र मराठ्याविना राजगाडा न चाले. तर हे जो प्रकार आहे हा आपल्याला दिसतच नाही इथे. महाराष्ट्र धर्मच पूर्ण संपलेला आहे. त्यामुळे याच्या विरुद्ध उभं कोणी राहायचं, हा तर माझ्या पुढे मोठा प्रश्न आलेला आहे. की आपण स्पष्ट बघतोय की पूर्णपणे घोडे बाजाराला वाव मिळावा म्हणून अशा प्रकारचं शेड्यूल आखलं गेलेलं आहे. राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी पूर्णपणे तयारी केली गेलेली आहे. आणि त्यामुळं एका प्रकारे त्यांनी मानेवर सुरू ठेवले महाराष्ट्रातील मतदारांच्या की तुम्ही पूर्णपणे एकाला बहुमत द्या, तरच 26 तारखेला तुमची विधानसभा पूर्ण गठीत होईल. तुम्ही नाही दिलं तर राष्ट्रपती राजवट लागेल. बरं, मला हे कळत नाही की 5 आमदार अजूनही शिल्लक आहे. मग त्याचं काय कारण असावं? म्हणजे 12चा जो कोटा आहे राज्यपाल नियुक्त आमदारांचा, त्यात केवळ 7च जागा भरल्या गेलेल्या आहेत. एकमत झालं नसेल. जे निवडणुकीत पडतील ना, त्यांना त्या 5 जागा त्यातले 5 जण घेतले जाऊ शकतील ना. कारण आता बघ, लोकसभेमध्ये जे उमेदवार पडले त्यांना पाठच्या दरवाजाने सगळ्यांना विधान परिषदेत आणून बसवलेले आहेत. पंकजा मुंडे असतील, भावना गवळी असतील, सगळेजण तिकडून उचलले, इकडे आणून बसवले. मग आता जे विधानसभेच्या निवडणुकीत पडतील त्यांना 5 जण, त्यातले 5 जण इकडून आतमध्ये शिरतीलच ना विधान परिषदेत. आणि आमदारांचा जो क्रायटेरिया बेसिकली की साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, काही नाही याला केव्हाच दिलेली क्रायटेरिया पाळला गेला नाही. जेव्हा 12 आमदार, जेव्हा तो विषय चर्चेत आला, सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, त्यावेळी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की हे सर्वच जे लोक, म्हणजे त्यात एकनाथ खडसेंचं सुद्धा नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुरुवातीला, नंतर तर ते आमदार वेगळ्या पद्धतीने झाले, पण ही नावं बेसिकली त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही असंही त्यावेळेला म्हटलं होतं. मग आता तो निकष लागू होत नाही का? नाही, राज्यपाल नियुक्त जे सदस्य घेतले जातात त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया आहे तो आतापर्यंत किती वेळा पाळला गेला हे जर बघितलं तर आपल्याला ते प्रश्न पडेल की हाताच्या बोटावरही तितकी मंडळी घेतली गेलेली नाहीयेत. एक. नंबर 2, राष्ट्रपती नियुक्त जे सदस्य घेतले जातात त्याच्यातही काय होतं, त्याच्यातही तोच प्रकार आहे. तेव्हाच त्या मुद्द्याला तिलांजली दिली गेलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तो माणूस हा तिथे आणून बसवायचा, अशाच पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे सगळीकडे. त्यामुळे आता जर बघायला गेलं तर आता हे जे 7 जण घेतले, मला सांग 12 जणांची यादी दिली, त्याच्यात किती खेळाडू होते, त्याच्यात किती कलाकार होते? फार कमी होते, किंवा नव्हतेच. सगळेजण त्या पक्षाचे उमेदवार होते किंवा त्या पक्षाचे कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते होते. मग यांनी महाविकास आघाडी असेल नाही तर महायुती असेल, त्यांनी कोणीही हा मुद्दा कुठेच लक्षात घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा चर्चेला आला, पण त्याच्याकडेही दुर्लक्ष सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्यांनी केलेलं आहे. बरोबर. तर म्हणजे बाकी साऱ्या गोष्टी, आचारसंहिता कधीही लागू शकते असं म्हणून बाकीच्या सर्व गोष्टी मंत्रालयीन स्तरावरती केल्या जातातच, पण विधान परिषदेच्या या 12 जागांमधनं 7 जागा या भरल्या जातील आणि त्यांचा शपथविधी या दिवशी होईल. सुभाष, याची अजिबात कुणीही कल्पना केली नसेल. म्हणजे आतमध्ये त्यांना माहिती असेल ज्या उमेदवाराला की तुम्हाला मुंबई शपथविधी तुमचा आहे, त्यामुळे तुम्हाला यावं लागेल इथे मुंबई. हे अगोदरच ठरलेलं होतं आणि त्याच्यानुसार त्या लोकांना अगोदर सांगण्यात आलं होतं. कारण याची चर्चा जी आहे ती 4-5 दिवसापासूनच होती की राज्यपालांकडे नावं गेली आहेत म्हणून. आणि राज्यपालांकडे नावं गेली याचा अर्थ जे संबंधित उमेदवार होते त्यांना त्याची कल्पना दिली गेली होती. पण मुद्दा असा आहे की 12 म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असताना त्याच जागी
पुन्हा नव्यानं राज्यपाल कसं काय नेमणूक करू शकतात? एखादी गोष्ट जर सबज्युडिस असेल तर त्या ठिकाणी पुन्हा राज्यपाल कसं काय निर्णय घेऊ शकतात? याचा अर्थ असा होतो की घटनेची पायमल्ली या प्रकरणात केलेली आहे आणि त्याचा ना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना बहुतेक त्याची दखल त्यांनी घेतली तरच त्यांना चाड आहे असं म्हणता येईल. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती घेतील ही दखल असं वाटतंय. गेल्या नाही, काही मलाही म्हणजे दिवसात आता ठाकरेगड गेलाच होता की हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, पण तिथे दखल घेतली गेली नाही. एक्झॅक्टली मला ते शपथविधीचा वेळ सुद्धा आज दुपारचाच होता, 12 वाजेच्या आसपासचा. त्यामुळे फार कमी वेळ होता मधला की ज्यावर काही निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकेल. आणि गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांची जी काही प्रकरणं वेगवेगळ्या मुद्द्यांवरची वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या नियुक्त्यांबद्दलची जी हे आहेत ही सगळी सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिले या निकालांना सगळ्यांनीच बाजूला सारलेलं आहे. म्हणजे आता तो ह्याचा अपात्रतेचा आमदार अपात्रतेचा मुद्दा दरवेळेला तारीख पे तारीख बरं ह्याच्याबद्दल कोणत्याच पक्षाला किंवा कोणत्याच आघाडीला कोणत्याच युतीला काही याच्यातलं गांभीर्यच राहिलेलं नाही. तर दरवेळेला फक्त कॉमेंट्स देणं किंवा त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया देत फिरणं ह्याच्या व्यतिरिक्त काहीही केलं जात नाही. ह्याच्या जनमानसामध्ये जाऊन की हे कशा पद्धतीचं चुकीचं आहे, कशा पद्धतीने कायदा ह्याच्यावर ठेवलेला आहे, त्यांनी बाजूला सारलेला आहे, हे सर्वसामान्यांना पटवून देण्यात हे सर्व पक्ष अपयशी ठरलेले असं स्पष्ट दिसून येत आहे. खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. या निमित्तानं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या संदर्भातल्या ज्या निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या त्या कुणाच्या फायद्याच्या आहेत, कुठल्या पक्षाच्या फायद्याच्या, या बाबतीत सुद्धा आता प्रश्न विचारले जाऊ लागले. खूप धन्यवाद दोघांचे. धन्यवाद.